नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 1चे नंबर 12 ऑगस्ट म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर दुपारी 3:40 आले आहे. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला आता आपण सर्वात पहिले सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 1चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2015 कोटी रुपयांनी 3117 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 3773 कोटी रुपयांनी 3117 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा टोटल इन्कम बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2044 कोटी रुपयांनी 3165 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 3825 कोटी रुपयांनी 3165 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 1741 कोटी रुपयांनी 2705 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 3273 कोटी रुपयांनी 2705 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 302 कोटी रुपयांनी 459 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 551 कोटी रुपयांनी 459 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 302 कोटी रुपयांनी 324 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1180 कोटी रुपयांनी 324 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये, नाही मिलियनमध्ये, फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 0.22 रुपीजने 0.24 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 0.87 रुपीजने 0.24 रुपीज. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की सुझलॉन एनर्जी लिमिटेडनी कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडनी सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट केला आहे वाइंड टर्बाइन जनरेटर या सेगमेंटमधून 2494 कोटी रुपयांचा.
जो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडने फॉन्ड्री अँड फॉर्गिन्स सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 146 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडने ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 584 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू बघितला तर या क्वार्टरमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेडने टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3117 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि सर्वात पहिले आपण बघणार आहोत सुझलॉन एनर्जी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, याचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. पहिले होता 1355 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये, नंतर 1198 कोटी रुपयाच्या पॉझिटिव्हमध्ये, आणि आता करंटली आहे 3373 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले होती 1517 कोटी रुपये, नंतर 50 कोटी रुपये, आणि करंटली आहे जवळपास 130 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितला तर तो पहिले होता जवळपास 400 कोटी रुपये, नंतर 60 कोटी रुपये, आणि करंटली आहे जवळपास 155 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 367 कोटी रुपये, नंतर 425 कोटी रुपये, आणि करंटली आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स 1112.83 कोटी रुपये. आणि मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0, जो सुझलॉन एनर्जी लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड जर आपण याचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%, FISची होल्डिंग आहे 23.02%, DISची होल्डिंग आहे 10.17%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.07%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.74%. आणि मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला हे बघितले, आणि सर्वात शेवटी आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.